त्यावेळेस झोमडी प्रीमियर लीग स्पर्धा दुसरा पण बघतोय. तत्पूर्वी मी विनंती करेन सन्माननीय नरेशजी सकपाळ, सन्मान्य रघुनाथजी तावडे आणि त्यांचे सहकारी आपल्या शुभ हस्ते जो विजेता संघ आहे त्या संघाच्या खेळाडूंना पहिलं मेडल प्रदान केलं जाईल. दत्ती तावडे आपल्याला विनंती आहे. चला काय बरोबर सगळा संघ या टीम नंबर 1 बाय 1 येते. डीजे आविष्काराच्या माध्यमातून एक छोटासा ट्रान्स होईल आणि त्यानंतर या पारितोषिक वितरण समारंभाचा शेवटचा पारितोषिक आपण प्रदान करणार होता. आधी मेडल प्रदान केलं जाईल. आपल्याला पारितोषिक प्रदान आपण बघतोय. झोपडी प्रीमियर लीग पर्व दुसरा आपण बघतोय. सन्माननीय मान्यवरांच्या पारितोषिक वितरण समारंभ आपण बघतोय. झोपडी प्रीमियर लीग पर्व दुसरं बघतोय. अंतिम स्पर्धा आणि अंतिम स्पर्धा झाल्यानंतर अंतिम विजेतेपदाचा दावेदार या दावेदारासाठीचे क्षणचित्र आपण नक्कीच तुमच्या कॅमेरामध्ये आपण नक्कीच क्षणचित्र रेखाटणार आहोत. झोमडी प्रीमियर लीग पर्व दुसरं आपण बघतोय. 2024 सीझन 2 आपण बघतोय. अंतिम विजेतेपदाचा दावेदार कोण आहे एव्हन आपल्या सर्वांना कळलंय. पारितोषिकासाठी नक्कीच ट्रॉफीला हात लागले जातील. ही ट्रॉफी स्पॉन्सर झाली आम्हाला समीर तावडे गाव अध्यक्ष यांच्या माध्यमातून ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर झाले. मी त्रिशूल तावडे यांना विनंती करेन. त्रिशूल तावडे आपल्या शुभार्थी ट्रॉफी प्रदान करायची आहे. त्रिशूल तावडे झोमडी प्रीमियर लीग पर्व दुसरा. ऋग्वेद तावडे आपल्याला यायचंय. त्रिशूल तावडे आणि ऋग्वेद तावडे आपल्या शुभार्थी आणि सोबत मान्यवर आहेत. दोस्त कल की शाम टीम काळभैरव के नाम झोमडी प्रीमियर लीग पर्व दुसरा सीझन 2 2024 पारितोषिक वितरण समारंभ आणि या टायटलचा दावेदार ठरणारा संघ अर्थात जे रात्री पडणार चॅम्पियन ते काळभैरव वॉरियर्स टीम ठरते. झोमडी प्रीमियर लीग सीझन 2 च्या टायटलची चॅम्पियन. वेल डन टीम काळभैरव वॉरियर्स. झोमडी प्रीमियर लीग पर्व दुसरं आपण संपन्न करतोय. खऱ्या अर्थानं या टुर्नामेंट मध्ये ज्यांनी जान आणली ते सर्व आपले टीम झोमडीचे सर्व शिलेदार. नक्कीच फटाक्यांची आतिषबाजी होईल आणि त्यानंतर ही स्पर्धा संपन्न होईल. ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्टिंग पोहोचवण्यासाठी आम्हाला ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्व शिलेदारांचं ज्यामध्ये कॉम्बॉक्स कडून असते, आमचे टेक्निकल सपोर्ट असेल, डीजे आविष्कार असतील, पंच असतील, संपूर्ण साईच्या साई संगमलक ज्यांनी भोजन व्यवस्था केली तो महिला मंडळ असेल, ज्यांनी आम्हाला लाईट व्यवस्था केली, पाणी व्यवस्था दिली ते सर्व आमचे सभासद. आणि जर कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर त्या सर्वांचं दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण सर्वांचं